हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे एक द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. तर याची भरती आहे भारतीय कंपनी सचिव संस्था. याची एक परमनंट भरती आलेली आहे बघा. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 04/26. तर जनरली बघा, करिअर अपॉर्च्युनिटीज ही एक जनरली आपली काय आहे, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे. तर बघा, या जनरली यामध्ये परमनंट भरती आहे. कुठं कुठे? मुंबई, कोलकाता, हैदराबाद, मॅनेसर आणि रिजनल ऑफिस त्याचे न्यू दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. तर या ऑफिसेसमध्ये ही भरती राहणार आहे. तर बघा, यामध्ये काय काय रिक्वायरमेंट आणि कोणकोणते पोस्ट आहे. तर बघा, सर्वात पहिले जर बघितलं आपण, तर पोस्ट आहे तुमची एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ही पोस्ट आहे आणि ही तुमच्या भारतामध्ये कुठे पण असू शकते. जसं मी सांगितलं, यांचे जे चॅप्टर ऑफिस आहे मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि मानेसर यामध्ये. तर बघा, याचं ग्रेड पे काय राहणार आहे. ॲज पर द 7th CPC कमिशननुसार बघा, यांचं लेवल 4ची पोस्ट राहणार आहे आणि जे बेसिक पे हे 25,500 ते 81,100 याचं ग्रेड पे राहणार आहे. तर ग्रॉस सॅलरी पर ॲनम जर बघितली आपण, एका वर्षामध्ये जनरली आपल्याला 6.51 लाख रुपये जनरली बघायला भेटतील. म्हणजेच काय, 6,51,000 रुपयापर्यंत आपल्याला पर वर्ष भेटू शकतात. यामध्ये एज रिक्वायरमेंट काय, 1/7/2026 रोजी कमीत कमी तुमची जी एज आहे मॅक्स टू मॅक्स 35 वर्ष असायला पाहिजे. आणि पोस्ट किती, नंबर ऑफ पोस्ट आहेत तुमच्या 20. जनरली बघा, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची रिक्रुटमेंट आहे. तर बघा, जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांनी ऑनलाईनरित्या फॉर्म फिलअप करायचं आहे. आणि ही जी फॉर्म फिलअप करण्याची जी डेट आहे, ही तुमची बघा, फॉर्म फिलअप करण्याची जी डेट आहे हे 22/7 ते 12/8/2026. 22/7 म्हणजे आता नुकतंच 2 दिवसा अगोदर याची फॉर्म चालू झालेली आहे आणि 12 ऑगस्टपर्यंत याची डेट राहणार आहे. लास्ट डेट 12 ऑगस्ट आहे. त्यानंतर बघा, आता एलिजिबिलिटी बघू आपण. बघा, कट ऑफ डेट फॉर ऑल पर्पजेस इन्क्लुडिंग. तर हे जनरली कट ऑफ जी वयाची वार्षिक जी आहे 1 जुलैला जनरली गणल्या जाईल. त्यानंतर बघा, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. तर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी बघा, जनरली जर बघितलं आपण, तर नंबर ऑफ पोस्ट तुमच्या किती आहेत, 20. आणि जनरली अनरिझर्व कॅटेगरीसाठी 8 आहेत, EWS कॅटेगरीसाठी 2, OBCसाठी 5, SCसाठी 3 आणि STसाठी 2 अशा या पोस्ट राहणार आहे. फॉर ICSI चॅप्टर ऑफिसेस, रिजनल ऑफिसेस या अक्रॉस इंडिया किंवा हेडक्वार्टरमध्ये याची जनरली पोस्टिंग राहू शकते. तर बघा, हे पेमेंट दिलेली आहे तुम्हाला. मॅक्झिमम एज 35 इयर्स, जसं मी सांगितलं तुम्हाला 1/7/2026 रोजी. त्यानंतर बघा, क्वालिफिकेशन काय. क्वालिफिकेशन जनरली याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट इन कॉमर्स विचारलेले. तुमचे जर ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये झालेले असेल तर यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल बघा. मिनिमम 3 इयर्सचा एक्सपिरियन्स इथं तुम्हाला विचारलेलं आहे. मिनिमम 3 इयर्सचं एक्सपिरियन्स विचारले आहे. तर बघा, ही जनरली तुमची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आपल्या कॉमर्स बॅकग्राऊंडवाल्या स्टुडंटसाठी. त्यानंतर जर बघितलं आपण, तर याचे जॉबचे कंटेंट्स दिलेले तुम्हाला बघा. जॉबचे कंटेंट काय काय दिलेले. सपोज कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर चॅप्टर ऑफिसेस विल बी अंडर ॲज टू टेक डे टू डे डिसिजन. हे जनरली तुम्हाला ऑफिसचे जे वर्क आहेत त्यांच्या हे इथं वर्कचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ट्रेनिंग एक्सपिरियन्स फॉर्मिंग अ पार्ट ऑफ करिक्युलम ऑर एनी डिग्री डिप्लोमा विल नॉट बी काउंटेड. तर जनरली तुमच्या ड्युरिंग डिग्री चालू असताना करिक्युलममध्ये जे काही एक्सपिरियन्स आहे ते गणल्या जाणार नाहीत, असं यांचं म्हणणं आहे जनरली बघा. त्यानंतर बघा, अशी ही पोस्ट आहे. काही ही जर तुम्हाला ॲड पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही अपलोड आहे, तुम्ही तिथून बघू शकता. थँक्यू.